आहे म्हणून विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. घर सांभाळून आयुष्यात कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या या सर्व महिलांना मी सर्वप्रथम नमन करते. या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भाषांचा अनुवाद होऊ शकतो, परंतु भावनांचा नाही. त्या समजूनच घ्याव्या लागतात. मायेने हात फिरवला की दुसऱ्याच्या वेदनाही आपल्याशा वाटू लागतात. प्राण्यांवर प्रेम करायला शिका, ते कधीच धोका देत नाही आणि साथही सोडत नाही. आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल की मी आपल्या प्रमुख अतिथी सौ मीनल गोडबोले यांच्याविषयी बोलते. आज डोंबिवलीतील यशस्वी उद्योजिका म्हणून उदयास आलेल्या फूटप्रिंट पेट एनरिचमेंट सेंटरच्या सीईओ, शास्त्रीय नृत्य व संगीतात पारंगत माननीय सौ मीनल गोडबोले महिला दिनाच्या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत. वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर आपण आमच्या ज्ञानमंदिर विद्यासंकुलात लिपिक पदावर कार्यरत झालात. शास्त्रीय नृत्य आणि संगीत यातही आपण पारंगत आहात. आपण आपल्या गाण्याने सुमधुर आवाजाने त्या काळी ज्ञानमंदिराचा गाभारा भरून टाकत होता. पुढे वैयक्तिक कारणाने शाळेचा निरोप घेतल्यानंतर 2020 साली त्यांनी फ्रूट प्रिंट्स एनरिचमेंट सेंटर सुरू केले. या सेंटरमधील पाळीव प्राण्यांची काळजी घेणाऱ्या टीमलाही आपण प्रशिक्षण दिले. आपण एक प्रमाणित पाळीव सल्लागारही आहात. त्याचबरोबर आपण पाळीव प्राण्यांसाठी बोर्डिंग सुविधा, एसी पेट कॅफे, पेट प्ले एरिया, पेट स्पा, स्प्लॅश पूल यांसारख्या अनेक सुविधाही त्यांनी सुरू केल्या. तसेच युवा प्रतिष्ठानतर्फे आपणास वुमन एंटरप्रेनर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे. अशा या कर्तृत्ववान यशस्वी उद्योजिका सौ मीनल गोडबोले यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ पाखले मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सत्काराचे स्वरूप श्रीफळ, पर्यावरणीय रोग आणि धन्यवाद गोडबोले मॅडम. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती करी रोड पाळणागर अंगणवाडी कोऑर्डिनेटर म्हणून 16 वर्ष काम केले आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील 330 पाळणाघरांची देखरेख करणे, उपक्रम घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे त्यांनी केली आहेत. खुशी एज्युकेशन ट्रस्ट मध्येही त्यांनी 4 वर्ष डिजिटल ट्रेनिंग प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिकेच्या 40 शाळांमधील शिक्षकांना इंग्रजीचे धडे ही प्रोजेक्टरवर कसे शिकवायचे याचे ट्रेनिंगही त्यांनी दिले. वाशी, नवी मुंबईच्या बंजारी वस्तीतील मुलांनाही त्यांनी शिक्षण दिले. पुढे त्यांनी सक्षम चॅरिटेबल ट्रस्ट ही स्वतःची संस्था सुरू केली, जिथे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून CMEGP योजनेअंतर्गत फूड बँक चालू केली. त्या अंतर्गत अत्यल्प दरात नाश्ता आणि जेवणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. सध्या त्या इलेक्ट्रॉनिक फाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ऍडमिन पदावर काम करत आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलेची आपले प्रधानमंत्री दखल न घेतील तर नवलच. उद्योजक सहकाऱ्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. त्या अंतर्गत स्वनिधी घेऊन योजनेचा विस्तार करत तिला नुसती गतीच दिली नाही तर कर्जाची परतफेड सुद्धा केली. तसेच जनमानसात डिजिटल व्यवहारांचा प्रचारही त्यांनी केला. अशा या कर्तृत्ववान महिलेचा सत्कार आपल्या माननीय मुख्याध्यापिका सौ पाखले मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सत्काराचे स्वरूप श्रीफळ, पर्यावरणीय रोग आणि धन्यवाद मॅडम.
कणखरपणे उभं राहून आपल्या कुटुंबाची जबाबदारी एकटीने समर्थपणे पार पाडण्याची कला काही स्त्रियांमध्ये असते. अशा एकल पालकत्व 10 वर्ष समर्थपणे निभावणाऱ्या श्रीमती उज्ज्वला शिवाजी केसरकर यांचा सत्कार आपल्या विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापिका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या विद्यार्थिनी प्रतीक्षा ही आपल्या आईला घेऊन इथे येण्याची मी तिला विनंती करते. सत्काराचे स्वरूप पर्यावरणपूरक रोप आणि भेटवस्तू. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाची मूलसूत्रे सौ समोशी मॅडम यांच्याकडे सोपवते. समोशी मॅडम. धन्यवाद मॅडम. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्ञानवंती विद्यासंकुलाच्या आधारस्तंभ मुख्याध्यापिका माननीय सौरभ मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करावे व प्रकट मुलाखतीस सुरुवात करावी. मित्रांनो, आपण आता ही जी मुलाखत आहे ही मुलाखत आपण यूट्यूबवर प्रसारित करणार आहोत. त्यामुळे माझ्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींना विनंती असेल की आपापसात बोलू नका. समोरच्या व्यक्ती काय बोलतात याकडे कान देऊ नका. कारण याच विद्यार्थी दशेतून तुमच्यासारख्या विद्यार्थी दशेतूनच आज ह्या व्यक्ती ज्या काही आहेत तुमच्या समोर बसलेल्या ज्यांची या संस्थेशी नाळ जोडलेली आहे, ज्यांनी त्या संस्थेचा आणि या शाळेचा अनुभव घेतला आहे, अशाच व्यक्ती तुमच्या समोर आहेत. लक्षात घ्या. आज या इथे आहेत, काही कालावधीनंतर तुम्ही इकडे असाल असं स्वप्न बघा आणि त्यामुळे त्या काय बोलतात ते व्यवस्थित ऐका. म्हणजे तुमचं स्वप्न नक्की सत्यात उतरेल असं मला वाटतं. आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. करायची सुरुवात? शांत बसणार? ऐकून घेणार? ओके. खरं तर आजच्या आपल्या प्रमुख अतिथी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञान मंदिर विद्यासंकुलाच्या एक आहेत माझी लिपिका आणि दुसरे आहेत माझी विद्यार्थिनी. आज महिला दिन आपण साजरा करतोय. खरं तर या संस्थेची परंपरा जी आहे तर या संस्थेत खूप महिलांनी काम करून गेलेल्या आहेत आणि काम करतही आहेत. हे तुम्ही स्वतः सुद्धा सगळं बघताय. आणि याच परंपरा टिकवण्यासाठी आज या दोन महिला इथे तुमच्या समोर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या तुमच्या उद्याच्या प्रेरणास्थान आहेत. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मीनल गोडबोले आणि रोहिणी शिंदे, पूर्वीची आमची कसबे रोहिणी कसबे, या दोघीही एक विद्यार्थिनी आणि एक कलिक. म्हणजे आपण त्याला म्हणतो जसं तुम्ही सह अध्यायी असतात ना तशा त्या माझ्या सहकर्मचारी होत्या की आम्ही दोघींनी ही शाळा जी इथे सुरुवात झाली तर त्याची पहिल्यापासून आम्ही दोघी सोबत होतो. अशा या माझ्या खरं तर सहकर्मचारी आणि ही माझी विद्यार्थिनी. मला खूप आनंद होतो. तुम्ही आता ऐकलंच की मीनल आणि रोहिणी यांनी स्वतःचं एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने निर्माण केलेलं आहे. की सर्वजण सर्व काम करतच असतात पण काहीतरी वेगळं करायचं असतं आणि त्या वेगळेपणातून स्वतःचं अस्तित्व जे असतं ते निर्माण करायचं आणि ते टिकवायचं असतं. तरच आपण या समाजात टिकू शकतो.
करू शकलेल्या आहेत. असं या दोघींचं मी पुनश्च एकदा उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या ज्ञान मंदिर विद्या संकुलात संपूर्ण संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. रोहिणी, मी तुला विचारेन की तू 96-97च्या बॅचची विद्यार्थी, 10वी पर्यंत शाळा होती, त्यावेळा तू इथे शाळा शिकलेली आहेस. इथून तू बाहेर पडली, नंतर तू ग्रॅज्युएट झालेली आहे, B.Com केलेलं आहे. हे B.Com केल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करावं किंवा आपण काहीतरी करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. साधारण तू ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला काय करायचं आहे किंवा कसं काय करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, असं याबाबत काय विचार केला होता? आवाज येतोय? आवाज येतोय? हे सगळे जागे आहेत. मी पण तुमच्यासारखी विद्यार्थिनी होती आणि मला ही असं बसून ऐकणं मला फार कंटाळवाणं वाटायचं त्यावेळेस, मलाही माहिती आहे. बट आता जेव्हा मी तुमच्या वयाची होते त्यावेळेस मलाही असं कुठेतरी वाटायचं, जेव्हा आमच्या समोर असे काही येऊन बसायचे, मॅडम बसायच्या किंवा दुसऱ्या कोणी बसायच्या, तेव्हा असं वाटायचं अरे हे आपलीच विद्यार्थिनी आहे, म्हणजे आपल्या शाळेत शिकून गेलेल्या आहेत, मग हे इथपर्यंत कसे काय पोहोचतील, इथपर्यंत कसे काय पोहोचतील हा लोक थोडासा विचारायचा. पण त्यावेळेला तेवढा पुरता विचारायचा आणि सोडून द्यायचं. माझं जे शिक्षण झालं B.Com नंतर, त्याच्यानंतर मी महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती याच्यामध्ये पाळणाघर आणि अंगणवाडी या पदावरती यांचं कोऑर्डिनेशन आणि जे काही देखरेख होती त्याचं माझ्याकडे काम होतं. पण ते काम असं होतं ना, हा कंटाळानं म्हणजे मीही त्यावेळेस नुकतंच कॉलेज सोडलेलं होतं आणि तुमच्यासारखं जोशमध्ये काय करायचं जॉब किंवा काय हे करायचं ते करायचं म्हणून आई वडिलांनी केलं, बाबा चल जा आता काहीतरी जॉब कर किंवा काय कर. मी बाहेर पडली, एका ठिकाणी जॉब लागला, केलं पुढे. त्याच्यातून मला असं वाटायचं काय बाबा हे पाण्यात असताना काय, आणि मुलांचं चाव चाव बायकांची कटकट असं सगळं वाटायचं. पण जेव्हा त्यांचे जेव्हा प्रॉब्लेम मला समजायला लागले, मुलांचे म्हणा त्या बायकांचे म्हणा, आता आम्ही जसं आहोत, आता तुम्ही तर स्टुडंट आहात, जेव्हा तुमचं लग्न होईल, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही तुमच्या संसारात जाल, त्यावेळेस एक असं वाटतं की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेसही वाटतं, आणि आपल्या आई वडील जेव्हा ग्रॅज्युएशन आपण चालू करतो संपतं त्यावेळेस आपल्या मागे चालूच असतं की काहीतरी कर काहीतरी कर. त्यावेळेस असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी म्हणजे नेमकं काय, काहीतरी म्हणजे नेमकं काय. आपल्या डोक्यात भरमसाठ भन्नाट आयडिया येतात, म्हणजे आपण हे केलं पाहिजे, याचं बघितलं की आपण ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं होतं. पण ऍक्च्युली असं केलं पाहिजे ना जे आपल्या मनाला पटेल आणि जे आपण करू शकतो. मग ती अगदी छोटी गोष्ट असली ना तरी चालेल, पण त्याला आपण वरती कसं आणायचं हे आपल्यावर असतं. त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. असं नाहीये आता मी इथपर्यंत आली आहे तर माझ्या ह्या प्रवासात पण मला खूप मेहनत करावी लागली. खूप गोष्टी अशा आहेत की ज्या घडत गेल्या आणि ज्या गोष्टींना मी सांगू नाही शकत की बाबा इथपर्यंत येणं हे सोपा प्रवास नाहीये. किंवा आपण असं म्हणतो की चला आता इथपर्यंत झाले, याच्या पुढे माझ्याकडून काही नाही होणार तर सोडून द्या, आपण दुसरं काहीतरी करूया असं होतं. पण मला असं वाटतं की जे आपल्या डोक्यात आहे आणि आपल्याला इच्छा आहे मनापासून करायची की मला हे करायचंच आहे आणि मला इथून पुढे जायचंच आहे आणि ह्याच्यातच मी करणार आहे, हे जर का आपण डोक्यात ठेवलं ना तर आपल्याला मार्ग आपोआप सुटत जातो. आणि अंगणवाडी आणि पाळणाघर आणि ही गोष्ट अशी आहे ना की जेव्हा खेड्यापाड्यात किंवा इतर ठिकाणी तुम्ही गेलात ना तर त्यांची जी कंडिशन असते ना ती आपण टीव्हीवर बघतो, याच्यावर बघतो, पण जेव्हा प्रत्यक्षात बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती सुखी आहोत. ऍक्च्युली आपण किती सुखी आहोत ना हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण प्रत्यक्षात उतरतो. त्याच्यामध्ये मुलांचे किंवा मग लेडीजचे, महिलांचे असे प्रॉब्लेम असतात ना जे आपल्या डोक्याच्या वर असतात. आपण कधी विचारही करू शकत नाही की बाबा लेडीजचे किंवा महिलांच्या मुलांचे असे काही प्रॉब्लेम असतात. त्यासाठी
सगळ्या गोष्टीतून पुढे जात जात मी जवळजवळ 16 वर्ष याच्यामध्ये काम केलेलं आहे. 330 पाळणाघर आणि अंगणवाडी, जवळजवळ 15 अंगणवाडी यांचं जे काही उपक्रम असतील त्यांना कसं रोजगार आपण देऊ शकतो, त्यांना अजून कसं काय करू शकतो, त्यांच्यासाठी काय करू शकते ह्या शोधत गेली आणि त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवत गेली. त्याच्यामुळे अजूनही म्हणजे आता मला ते सोडून जवळजवळ 10 ते 15 वर्ष होऊन गेले, पण त्या लेडीज मला अजूनही कॉल करून विचारतात मॅडम कशा आहात. माझ्यापेक्षा वयस्कर आहेत तरी पण त्या मला मॅडम म्हणतात. मी त्यांना 10 वेळा बोलते मला मॅडम बोलू नका, म्हणतात नाही तुम्ही आमच्यासाठी केलंय, आज आम्ही स्वतःचं काहीतरी करतोय, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलंय त्याच्यामुळे आम्ही आज स्वतःच्या पायावर उभे आहोत आणि आमच्यामुळे तुमच्यामुळे आमचं घर चालतं. आणि हे ऐकून मला खूप आनंद होतो की चला मी एवढं छोट्या वेळात त्याच्यासाठी काहीतरी केलं. ते माझ्यासाठी म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट वाटते की मला जे वाटत गेलं ते मी त्यांच्यासाठी करत गेले. खरं तर रोहिणीने तिचा हा प्रवास की ग्रॅज्युएशन नंतर आपण काय करावं हे सुचत नाही. खरं आई वडिलांनी सांगितलं काहीतरी करा म्हणून करायचं, पण जे काम स्वीकारलं ते स्वीकारल्यानंतर त्याच्यात येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवातून आपण काहीतरी शिकत जातो आणि मग आपल्याला आपला मार्ग सुचत जातो आणि आपण ते स्वीकारत जातो. खूप छान सांगितलं सुरेखी. मीना, आता मी तुझ्याकडे येते. खरं तर तू ग्रॅज्युएट झाली आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर या संस्थेत मला वाटतं लिपिक म्हणून कामाला लागली. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात तुझा प्रवास झाला आणि खऱ्या अर्थाने शाळेचं काय काम असतं किंवा ते कसं करावं याचं ज्ञान तू घेत गेली आणि ते काम सुद्धा तू करत गेली. पण अचानक जीवनात असेल किंवा कुटुंबात काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि एक महिला म्हणून, एक आई म्हणून किंवा एक पत्नी म्हणून तू ते निर्णय घेतेस आणि तुला जॉब सोडावा लागला. पण आता ते होऊन बरेच वर्ष झाले, पण घर ते व्यवसाय हा प्रवास जो काही आहे तुझा तो कसा उलगडून दाखवशील? फर्स्ट ऑफ ऑल मला इथे कुठेही व्यावसायिक असल्याचा काही फील येत नाही आहे. घराचा फील येतोय. हे माझं घर आहे. कारण आम्ही काय टायमिंग्सना इथे असायचो. संगीता आहे, जाधव मॅडम आहेत, शिरोडे सर आहेत, करे सर आहेत आणि आपले मॅडम आहेत. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जे बोलून आलं यातच मला सगळं मिळालं की हे माझं घर आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की मी नोकरी सोडली, नोकरी सोडणं हा माझ्यासाठी खूप डिफिकल्ट काय म्हणतात स्टेप होती माझ्या लाईफमध्ये, टास्क होता. पण डे वनपासनं माझं ठरलेलं होतं की माझ्या बाळाला मला बेबी सिटिंगमध्ये ठेवायचं नाही. कारण माझं बालपण हे बेबी सिटिंगमध्ये गेलेलं आहे. काही कंप्लेंट्स नाही आहेत कारण आम्हाला आमच्या आईने खूप चांगले संस्कार दिले. कारण गिवन अ चॉईस अशी चांगली पाळणाघरं पण नाही मिळाली. मी एक्सप्लोअर केली. त्याच्यासाठी मी 1 वर्षभर शाळेवर म्हणजे माझ्या जॉबसाठी रजा टाकली होती वर्षभर. पण समोर काही वर्कआउट झालं नाही म्हणून मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर ज्याच्यासाठी मी जॉब सोडला होता ते सगळं कम्प्लीट झालं. माझी मुलगी इंडिपेंडेंट झाली आणि मग मी घरात बसण्यासाठी नव्हते म्हणून मग काहीतरी एक्सप्लोअर करायचं होतं. पण हे शुअर होतं की मला नोकरी करायची नाही. मला माझा बिझनेस चालू करायचा आहे आणि जो मला टिपिकल बिझनेस चालू करायचा नव्हता, थोडा आउट ऑफ बॉक्स बिझनेस चालू करायचा होता. आणि काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला, काही प्रसंगांना आपल्याला सामोरं जायला लागतं. माझ्या घरी एक कुणी पेट आणला होता जो आर्याला समंगडी घरात एक म्हणून त्याला आम्ही आणलं होतं आणि जवळजवळ 8 वर्ष तो आमच्याबरोबर राहिला. आणि एकदा आम्ही बाहेरगावी जेव्हा गेलो तेव्हा त्याला पाळणाघरात ठेवलं होतं. त्यांची सुद्धा पाळणाघरं असतात, फक्त आपली असतात असं नाही. आणि त्या पाळणाघरातून जसा माणूस फक्त भेटायला येतो ना तसा तो भेटायला आला. माझ्याकडनं आंघोळ घालून घेतली. मी हे सगळं माझ्या कुत्र्याबद्दल बोलते. आईस्क्रीम खाल्लं त्यांनी आणि तो ऑन द स्पॉट गेला. आणि त्या दिवसापासून म्हणजे तुम्हाला हे ऐकायला वियर्ड वाटेल की त्यात काय एवढं, कुत्रा तर गेलाय. पण जेव्हा पाळीव प्राणी आपल्या घरात येतो ना तो आपला लाईफ मेंबर बनून जातो.
आणि तो जेव्हा गेला तेव्हा खरं तर मी ठरवलं होतं की आता एकही पेट घ्यायचा नाही, कारण ते मूल गेल्याचं दुःख होतं आपल्याला ऑलमोस्ट. पण जेव्हा मी माझ्या मुलीतला बिहेवियरल पॅटर्न, जी मुलगी अकॅडमिक्समध्ये इतकी ब्राईट होती, त्याच्यावर पण जेव्हा अफेक्ट व्हायला लागला की नाही, कारण तिला पण ते खूप कुठेतरी हर्ट झालं होतं, तेव्हा मग आम्ही अजून एक पिल्लू घ्यायला गेलो की नाही आपण घेऊया म्हणून. आणि एक नाही, आम्ही 2 पिल्लं घेऊन आलो. आणि असंच जेव्हा परत एका ठिकाणी त्यांना ठेवलं होतं तेव्हा पण फारसा काही चांगला एक्सपिरियन्स आला नाही. सो मग तेव्हापासून माझ्या डोक्यात चालू झालं की जे माझी आवड आहे ती माझी पॅशन का बनू नये. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला खरं तर. आणि कसं आहे माहिती आहे का की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करायची ठरवतो त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना अभ्यास असतो, प्लॅनिंग असतं. विदाऊट अभ्यास आणि विदाऊट प्लॅनिंग जर तुम्हाला कोणी सांगत असेल सब कुछ हो जाता है इझिली, इट्स नॉट लाईक दॅट. अभ्यास आणि प्लॅनिंग हे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक मुमेंटला इम्पॉर्टंट असतं. आणि मग चॉपडाऊन करत गेलो, सगळा अभ्यास करत गेलो आणि मी माझ्या बिझनेस 14 मार्च 2020ला चालू केला. आणि आज मला खूप आवडेल की आय एम सो लकी की आज माझी बिझनेस ॲनिव्हर्सरी आहे आणि माझ्या यालाच योगायोग म्हणतात. म्हणजे ॲक्च्युअली मलाही माहीत नव्हतं, प्लॅनिंग पण नव्हतं, काहीच नाही. पण आज आत्ता तू बोललीस त्यावेळेला समजलं, म्हणजे खरंच याला व्यवहारिक आणि योगायोग असं म्हणतात. तर खरंच आज म्हणजे मला वाटतं 4थी ॲनिव्हर्सरी, ओके, आणि तू ह्या संकुलात साजरी करतेस. तर खरंच तू अत्यंत 4 वर्षात इतकं बिझनेस मेंटेन केलेला आहे आणि त्याच्याबद्दल खूप म्हणजे डोंबिवली काय डोंबिवलीच्या बाहेरही याची चर्चा आहे. आणि म्हणजे उत्तम काम कसं करावं ते आता या ताईने तुम्हाला सांगितलं. ही तुमची ताई आहे, लक्षात घ्या, या तुमच्या ताया आहेत सगळ्या दोघी पण. की तिने आता सांगितलंय की कुठलंही काम करायचं असेल तर तुम्हाला प्लॅनिंग आणि पॅशन लागतं. आणि प्लॅनिंग आणि पॅशन असेल तरी सुद्धा त्याच्यासोबत तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. आणि अभ्यास करायचा म्हणजे नुसता अभ्यास करायचा आहे का, बघून उतरवायचं आहे का, नाही. तर ते कम्प्लीट त्याचं ज्ञान मिळवावं लागतं. जेव्हा त्याचं ज्ञान या ताईने मिळवलं तेव्हा ती या 4 वर्षात इथपर्यंत पोहोचलेली. खरंच खूप खूप अभिनंदन मिळालं तुझं. रोहिणी, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते की तू आत्ताच म्हटली की साधारण तू 330 पाळणाघरांचं म्हणजे अंगणवाड्या आणि पाळणाघरांचं काम केलेलं आहे आणि त्याचं कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा मुलांशी आणि आईंशी किंवा माता पालकांशी आणि महिला ज्या काही आहेत त्या महिलांशी तुझा संपर्क आलेला आहे. तर साधारण हे सगळं जे काही कोऑर्डिनेटरचं तू काम करत होती तर त्याचा अनुभव जो काही होता तो तुझा कसा होता आणि त्याच्यातून मग त्यामध्ये तुला काही अडचणी येत गेल्या का आणि त्या अडचणीतून नेमकं तू काय मिळवत गेली? साहजिकच आहे, कारण की एवढ्या लेडीज आणि एवढे मुलं यांचं, कारण की कसं आहे, यांचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पानाघर किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 पानाघर 5 पानाघर. जेव्हा एका जिल्ह्याला व्हिजिट करायची म्हणजे 4-5 पानाघरांना व्हिजिट करावं लागायचं किंवा अंगणवाडीला व्हिजिट करावं लागायचं. आणि जेव्हा आम्ही जायचो तेव्हा अशा बायकांना असं वाटत हा हे काहीतरी घेऊन आले किंवा काहीतरी वेगळं असं काहीतरी आमच्यासाठी आणलंय. म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन असे असायचे ना की ह्यांनी आमच्यासाठी वेगळं अजून काहीतरी आम्हाला देण्यासाठी काहीतरी घेऊन आले. कारण काही जिल्हे असे आहेत ना ते अजूनही आदिवासी पाड्यांमध्ये आहेत, जसे की आपलं विक्रमगड म्हणा, या साईडचे अजूनही आदिवासी एरिया आहे अजून तिथे अजूनही जेवण म्हणा, हे आपले पिझ्झा बर्गर हा तो प्रकार नाहीच आहे. त्यांच्याकडे साधं सिंपल जसं जेवण असतं तसं. जेव्हा आम्ही तिकडे पोहोचतो तेव्हा त्यांचे एवढे प्रॉब्लेम असतात की म्हणजे आपण बोलू पण नाही शकत. लेडीज भरपूर प्रॉब्लेम सांगतात
तिथल्या मुलांचे पण, म्हणजे मुलं अशी शाळेत येतात ना, कपडेच नसतात अंगावर, असे जेवून बसतात. म्हणजे इथपर्यंत त्यांची परिस्थिती असते. ते महिलांना सांगावं लागतं, ते त्यांना त्यांची हे करून जाणीव करून द्यावी लागते की तुम्ही शाळेत येतात, तुम्ही मुलाला तुमच्या शाळेत पाठवतात, तशा पद्धतीने त्यांना पाठवलं पाहिजे, काय काय घेऊन पाठवलं पाहिजे, तुम्ही स्वतः कसे राहिले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांच्याकडे वारंवार त्या गोष्टी त्यांना एक फोनवरती किंवा मग त्यांना एकतर समोर काहीतरी प्रशिक्षण देऊन किंवा शिबिर भरून अशा गोष्टी त्यांना सारख्या सांगाव्या लागतात. तेव्हा कुठे त्या अगदी 1-2% त्या फ्लोमध्ये येतात. नाही तर पुन्हा त्यांचं आहे तर मुलं त्यांना फरकच पडत नाही की मुलगा शाळेत जातोय ना, खातोय ना, फिरतोय ना, चला, म्हणजे त्यांना त्याचं काही फरक पडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी, आणि जेव्हा आम्ही 2-4 वेळेला जातो तेव्हा तो मुलगा 4 वेळेला जेव्हा गेलो ना, तेव्हा 5 वेळेला एखादा मुलगा तो शर्ट घालून येतो आणि काही नसतं, अशी प्रकारची पण मुलं आहेत. आणि लेडीज पण अशा आहेत ना, जाऊ दे ना, शाळेत जातोय ना, आलाय ना, शर्ट घालून आलाय, मग काय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना जाणीव करून देतात की बाबा तुम्ही आत्ता इथे आहात, आत्ता छोटा वर्ग आहे, तुम्ही चांगल्या शाळेत जाल, तुम्ही मोठ्या शाळेत जाल, तुम्हाला कशा प्रकारे वागायचं आहे, तुम्हाला कशा प्रकारे मुलांकडून करून घ्यायचं आहे, याचं महिलांना ट्रेनिंग देणं खूप खूप गरजेचं होतं. आणि ते मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लेडीजचा प्रॉब्लेम म्हणाला तर इतके असतात ना की आपण सांगू नाही शकत, मी बोलू पण नाही शकत, एवढे प्रॉब्लेम असतात. आणि त्यांचे प्रॉब्लेमच एवढे असतात की आपल्याला बोलायला चान्सेस नसतो, आपण त्यांना सांगूच नाही शकत. आणि एका वेळेचा एक प्रॉब्लेम नाही, 10 प्रॉब्लेम घेऊन येतात. पण माझं असं मॅडम तसे मी इथे काय करायचं, मग असं काय करायचं, मग तसं काय करायचं. तर त्यांच्या सगळ्यांचं जेव्हा मी एक प्रॉब्लेमची लिस्ट करतो की बाबा आता कॉमन काय आहे, त्यांना कॉमन काय हवं, मग त्याच्यावर आम्ही विचार करू, ते त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा याच्यावर आम्ही प्रयत्न करतो आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. एखादी कॉमन समस्या जी काही आहे जी तुम्ही नमूद करू शकशील की जनरल आहे, की साधारण एखादा विद्यार्थी बसलेले विद्यार्थी आहे, की प्रत्येकाच्या घरात कशी एखादी समस्या असू शकेल, मग त्याच्यावर सहज उपाययोजना काय केली होती, एखादा कॉमन म्हणायला गेलं तर आपण शिक्षणावरती घेऊया. बरेच जण जे पालक आहेत ते सगळे अंगुठा म्हणजे तिकडचे जे मी आउट ऑफ जे आपले आहेत डिस्ट्रिक्टवाले बाहेरच्या जिल्ह्यातले, त्या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा फिरायची तेव्हा जे पालक जे आहेत त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मुलं काय करतात काय नाही काही समजतच नाही, काहीतरी करतो बाबा रेगोट्या मारतोय, काहीतरी लिहितोय, एवढं माहिती. मग आम्ही त्यांना असं केलं की एक रात्रीचा 1 तास 2 तास रात्रीचे वर्ग म्हणून ॲटलिस्ट त्यांना स्वतःची सही करता यावी, स्वतःचं नाव लिहिता यावं आणि मुलं काय लिहित आहेत काय नाही हे तरी त्यांना कळावं. 1 2 3 हे 100 पर्यंत अ आ इ अ क ग घ हे कशा पद्धतीने आणि काय म्हणतात त्याला हे त्यांच्याकडून आम्ही शोधून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मुलांचा अभ्यास आपण कशा प्रकारे बघू शकतो, काय करतो मुलगा काय नाही त्याचंही थोडंफार त्यांना ज्ञान होईल. आणि मोस्टली शिक्षण हे खूप खूप म्हणजे कमी प्रमाणात आहे त्या साईडला, पण ते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून कव्हर करून घेतो. खरं तर आजही आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी असं आहे की त्या घरातलं मूल पहिलंच त्या घरातून शिकतं आहे आणि आजही आई वडिलांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही. पण ह्या जगाच्या बदलत्या जगाबरोबर किंवा या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मात्र असं झालंय आता की मुलं त्या आईवडिलांना लिहिता वाचता येत नाही. त्याचा काही मुलं मात्र गैरफायदा घेताना आपल्याला दिसत आहेत. मुलांना आता तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की पूर्वीपासून म्हणजे साधारण मला वाटतं 15 वर्षापूर्वी म्हणजे 16-17 वर्षापूर्वी ह्या ताईने तेच काम केलेलं आहे आणि आजही शासन आपल्याला तेच सांगतंय राष्ट्रीय नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत की तुम्ही काय करा की ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना काही व्यसन आहेत त्यांना तुम्ही स्वयंपूर्ण करा. त्यांना जे चुकीचं आहे ते लिहिता वाचता येत नाही तर
आलेली आहे. तर जसं या ताईने केलं तसं तुम्ही लोक सुद्धा आपल्या घरात असेल, आजूबाजूला असेल किंवा कधी तुम्हाला फुटपाथवर सुद्धा बरीचशी लोक दिसतात. तर आपण शिक्षण घेत आहोत ना, तर शिक्षणाचा उपयोग आपण इतरांना सुद्धा करून दिला पाहिजे. हे मला वाटतं हा अनुभव जो आहे या ताईचा तो तुम्हाला अत्यंत शिकण्यासारखा आहे असं मला वाटतं. आपण आता मीनाताईकडे येऊया. तर मीनाताईने तुम्हाला सांगितलंच की तिच्या एका प्रसंगातून तिला ते पॅशन निर्माण झालं. तर अनुभव जो तिला खूप त्रास देऊन गेला असा अनुभव जो होता, तर त्याच्यातून तिने ते निर्णय घेतला की मी या पद्धतीने किंवा हा व्यवसाय जो काही आहे हा करेन, पण तो नुसता व्यवसाय नसून तर तो त्याच्याशी तिच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि एखाद्या गोष्टीशी जेव्हा आपली भावना जोडली जाते तर त्याच वेळा ती गोष्ट उत्तम होऊ शकते. तर मिनल, मी तुला पुन्हा तुझ्याकडे एकदा येते आणि विचारते की कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांसाठी एक सुंदर घर तू उभं केलेलं आहेस. या घरातील सदस्यांचा अनुभव जो काही आहे त्या अनुभवाबद्दल तू काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल, कोणाकोणाला कुत्रे आवडत नाहीत. आवडत नाहीत असे किती जण आहेत? आवडत नाहीत. हा, जेवढ्यांनी हात वर केला ना मॅडम, तेवढ्या सगळ्यांना माझ्याकडे घेऊन या. इट विल बी फ्री ऑफ कॉस्ट. आपण ना बॅच काढूया, 15 जणांची एक बॅच, आणि ज्ञानमंदिर शाळेसाठी सगळ्यांना मी ती फ्री करेन की तुम्ही या आणि आपले जे मेंटल ब्लॉक आहेत ना ते काढा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल कुत्र्याकडून शिकण्यासारखं काय आहे हे कोण सांगेल मला तुमच्यापैकी? मला सांगा, मला एकमेकांना नका सांगू, मला सांगा. हात वर करा. प्रामाणिकपणा. अजून अजून कसं आहे माहितीये का, जसं या सगळ्यांनी सांगितलं माहिती, हसू नका, हे खरंच ऐकण्यासारखं आहे. कुत्र्याकडनं काय शिका माहितीये का? कुत्र्याला जर तुम्ही दोनदा फक्त प्रेमाने हात लावलात किंवा त्याला काही खायला दिलं ना, आयुष्यभर लक्षात ठेवेल तो. तसं तुम्ही शिका की कोणालाही विसरू नका. ज्या शाळेत तुम्ही आहात, ज्या शाळेत शिकला, त्या सगळ्या टीचर्सना आणि आपल्या शाळेला कधीही विसरू नका. हे विषयांतर झालंय थोडं, पण मला नक्की शिका हा गुण. ऐकायला बियड वाटतंय, कुत्र्याकडनं काय शिकायचं हा काय म्हणतात, हा प्रश्नच आधी चुकीचा वाटू शकतो. पण हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की माझ्याकडे या, मी सांगेन ते का ते. आता तुम्ही जो प्रश्न विचारतात मॅडम की कुत्रा तो सुद्धा ना जीव लावून जातो. मी कधीच कुत्रा हा शब्द वापरत नाही, पण कॉमन लोकांमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा हा शब्द वापरला जातो. माझ्याकडे एक मॅक्झिमम कुत्र्याचं स्पॅन म्हणजे लाईफ टाईम असतो 15 वर्षाचा. जर तुम्ही तब्येतीत त्याला ठेवलात तर. आणि आपल्या डोंबिवलीतच भुसकुडे मॅडम म्हणून आहेत, तुम्ही सगळेजण ओळखत असाल. तर त्यांचा गोल्डन रिट्रीव्हर 12 वर्षाचा होता आणि त्यांना प्रश्न पडला होता की कुठे ठेवायचं त्यांना, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा सांधेदुखी हा प्रकार असतो जो त्या पेटला होता. आणि जेव्हा ती सगळी फॅमिली फुटप्रिंट्सला आली तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की ते माझं आहे. जेव्हा त्यांनी दारात उभ्या राहायला आज सुद्धा आल्या नाही ऑफिसच्या आत, मला म्हणाला तू कशी काय इथे? मी म्हटलं माझंच आहे. तर मला म्हणतात मग आज मिस्टरांना म्हणाले की विद्या तर आपण स्कूटीला इथेच ठेवतो. मी म्हटलं तुम्ही असं डायरेक्ट कसं काय डिक्लेअर केलं? परत त्यांनी तेच सांगितलं की शिस्त ही प्रत्येक बाबतीत प्रत्येक वळणावर आयुष्याच्या इम्पॉर्टंट असते. तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा गाडी त्यांनी बाहेर लावली होती, तिकडून माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा तो बिचारा आला नाही, डायरेक्ट कसा पसरला जसं मगर पसरते. तर तेव्हा मी म्हटलं मी होतं म्हटलंय, पण टास्क तेव्हा माझ्यासाठी, कारण ऑलमोस्ट 4-5 महिने तो माझ्याकडे राहणार होता. त्याच्यानंतर जसं आपण बेड रिडन पेशंट्सचं डाएट फॉलो करतो तसं मी त्याचं डाएट चॉप डाऊन केलं. आणि रोज आणि एक हे मात्र की भुसकुडे मॅडमनी मला फ्री हँड दिला होता की हा तुझा आहे, तुला काय करायचं आहे तू करू शकतेस. त्यामुळे त्याचं ग्रूमिंग, त्याचं डाएट, त्याच्या एक्सरसाइजच्या वेळा
हे सगळं फॉलोअप केलं आणि जो मुलगा लिटरली 10 मुलगा म्हणते मी कारण ती माझी मुलं आहेत, तो 10 पावलं सुद्धा येऊन चालू शकत नव्हता. तो अक्षरशः तुडक्या चालीने का होईना पण धावत आपल्या आईबाबांकडे गेला आणि हे माझं काय म्हणतात सक्सेस तो जेव्हा गेला ना तेव्हा तो अक्षरशः मला रडवून गेला. कारण जी अटॅचमेंट असते ना की आज रस्त्यावर कुठेही त्याला स्कूबी म्हणून हाक मारलं की तो धावत येतो. म्हणजे खरंच त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे जी आपण शिकली पाहिजे. जर उद्या तुम्हाला तुमच्या शिक्षिका किंवा अध्यापिका रस्त्यात दिसल्या तर रस्ता वाकडा करू नका, हे लक्षात ठेवा काय होईल. आणि असे अनेक अनुभव आहेत की ते अक्षरशः वेट लावून जातात आपल्याला आणि आपण स्पीचलेस होऊन जातो. बघा ताईने खूप छान अनुभव सांगितला की जर आपण त्याला म्हणजे एक शिस्त अनुभव बघा कसा आहे की समोरच्या एका व्यक्तीने बघितलं, ज्या व्यक्तीने पूर्वी यांना शाळेत काम करताना बघितलेलं होतं, की त्याच व्यक्तीने बघितलं आणि सांगितलं की ठीक आहे ही व्यक्ती माझ्या स्कूटीला व्यवस्थित सांभाळेल. बघा विश्वास. मुलांना एक गोष्ट लक्षात, हा विश्वास कुठून आला तर हा त्यांच्या कामातून निर्माण झालेला विश्वास होता. मग ते शैक्षणिक काम असू दे लिपिकाचं की आज एक स्वतःचं ओनरचं काम असू दे, मग ते पेट सांभाळण्याचं असू दे किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं असू दे. याच्यातून तुम्ही काय शिकू शकताय की जे काही करायचं आहे, जे काम मी स्वीकारलं आहे त्यात मी उत्तम असलं पाहिजे आणि समोरच्याला विश्वास वाटला पाहिजे की यस आम्ही इथे आलेलो आहे, या पायरीवर आलेलो आहोत तर आम्ही इथे सुरक्षित आहोत. हे यातून शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून म्हणून तो शब्द वापरला की सुंदर घर. आपण म्हणतो शाळा हे सुंदर आहे, शाळा हे सरस्वतीचं एक सुंदर मंदिर आहे, समाजातलं एक सुंदर मंदिर आहे. तसंच हे सुद्धा आपल्या घराला आपण सुंदर म्हणतो, तसं पाळणाघर जे आहे या पेट्सचं तर ते सुद्धा एक त्यांचं घर असतं जिथे त्यांची निर्विवादपणे आणि अत्यंत काळजीपूर्वक काळजीच घेतली जाते. खूप छान तू उत्तर आणि अनुभव दिलास की ज्याच्याने आमच्या विद्यार्थ्यांना खूप त्याचा फायदा होईल. जर प्रत्येकाने हे याच्यातला एक एक कण जरी उचलला एक एक शब्दाचा आणि त्याचा नीट अर्थ लावायचा प्रयत्न केला घरी जाऊन शांतपणे रात्री तर तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळेल. याला संलग्न एक मी तुला पुन्हा प्रश्न विचारते की प्रेमाने प्रेम वाढतो या उक्तीचा प्रत्यय प्राण्यांसोबत खरा ठरतो का? माणसांचं आपल्याला माहितीच आहे, त्याच्यावर मी पुन्हा एक प्रश्न घेऊन येणारच आहे, पण प्रेमाने प्रेम वाढतं या उक्तीचा प्रत्यय जो आहे तो प्राण्यांसोबत खरा ठरतो का? हा प्रत्यय 200% खरा ठरतो प्राण्यांच्या बाबतीत, जो माणसांच्या बाबतीत 1% सुद्धा खरा ठरतो. म्हणजे हा माझा अनुभव आहे. याच्या पुढे हेच उत्तर आहे की 200%. रोहिणी मी जरा तुझ्याकडे येते पुन्हा एकदा. प्रेमाने प्रेम वाढतं आपण बघितलंच, प्राण्यांसोबत सुद्धा माणसांसोबत सुद्धा आहेच. मीनाताईने सांगितलं कारण अनुभव असतात, कारण स्वार्थानुसार माणसाचं हे बदलत जातं, प्रवृत्ती आहे ती बदलत जाते किंवा परिस्थितीनुसार बदलत जाते असं आपण म्हणू शकतो. तर ही सक्षम चॅरिटेबल फाउंडेशन जे काही आहे ही तुझी स्वतःची संस्था तू सुरू केलेली आहे. या स्वतःच्या उद्योगाची प्रेरणा तुला कशी मिळाली आहे आणि हा उद्योग सुरू करणं तुला सहज जमलंय का? मला ही प्रेरणा मिळाली, मी जिथे काम करत होती अंगणवाडी आणि पाळणाघर या संस्थेत जिथे काम करत होती त्यांच्याकडूनच मला ही प्रेरणा मिळाली की मी स्वतःची एक संस्था का नाही ओपन करू शकणार, का नाही करू शकणार. आणि हे करणं इतकं सोपं नव्हतं आणि ह्याच्यासाठी मी एकटीच नाहीये, माझ्या मागे असे भरपूर हात आहेत. हात इन द केस मी मदतीचे
ज्यांनी मला ह्या गोष्टी प्रोत्साहन दिलं, पुढे नेण्यासाठी मला प्रेरणा दिली, त्याच्यातूनच मी हे सक्षम चॅरिटेबल फाउंडेशन स्वतःची संस्था ओपन केलेली आहे. आणि याच्यामध्ये अजून काय नाही, सहज तर कुठलीच गोष्ट मिळत नाही. सहज हा प्रकार म्हणजे कुठलीच गोष्ट मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण जेवण सुद्धा खातो, ते सुद्धा आपल्याला बनवावं लागतं, आधी आणावं लागतं, बनवावं लागतं, मग आपण खातो, हो की नाही? त्यामुळे कुठलीच गोष्ट सहज आणि सहज जे मिळतं ना ते असं म्हणतात की पचत नाही, बरोबर आहे ना? त्यापेक्षा आपण स्वतःच्या कष्टाने आणि आपल्याला आलेला अनुभव इतरांकडून चांगला असो वाईट असो तो आपण जेव्हा स्वीकारतो ना तेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी करायला मिळतो, कळलं का? जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारतो की नाही हे चांगलं आहे वाईट आहे पण मला हे करायचं नाही, हे चांगलं आहे ठीक आहे, आपल्या त्याच्यातून अनुभव मिळत जातात की बाबा हा त्याच्यातून आता पाण्याघर अंगणवाडीमध्ये भरपूर वाईट अनुभव आले, चांगले अनुभव आले, पण त्याच्यातून मी शिकली की नाही बालकाचे असे प्रॉब्लेम आहेत, त्याचे प्रॉब्लेम आहेत, तर हे आपण सॉल्व्ह करू शकतो, केलेले आहे. तर ह्या गोष्टींसाठी मी माझं स्वतःचं फाउंडेशन ओपन केलं आणि ह्याच्यासाठी इथपर्यंत फाउंडेशन ओपन करण्यासाठी मला खूप खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि खूप गोष्टी मला चांगल्या शिकायलाही मिळाल्या याच्यातून आणि काही गोष्टी मला याच्यातून वाईट अनुभवही मिळाले. कुठलीही गोष्ट करणं सोपं नाही. मग तो अभ्यास असू दे, मग 10वीत मार्क्स मिळवणे असू दे किंवा 12वीत मार्क्स मिळवणं असू दे किंवा कोणतीही एकटा पास करणं असू दे, सहज कोणतीही गोष्ट सोपी नाही. आणि जीवन जगायचं असेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही, अनुभव घेण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि स्वतः ते काम करून बघण्याशिवाय सुद्धा पर्याय नाही. एक कविता आहे, सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे. बघा या ओळी, सहज जे काही मिळतं त्यात आपलं स्वतःला समाधान मिळत नाही. कारण जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा ते आपण मनापासून केलेलं असतं, त्यातून अनेक गोष्टी आपण स्वतः विचार केलेला असतो आणि त्याच्यावरून मार्ग काढलेले असतात आणि मग ते काम मात्र आपल्याला समाधान देऊन जातं. आणि म्हणून मुलांनो, कधी पण स्वतःचा पेपर जरी तुम्हाला लिहायचा असेल वार्षिक परीक्षेमध्ये तरी तो स्वतः जितका येईल तितकाच लिहा. तो त्यातला जो आनंद मिळेल तुम्हाला तो कॉपी करून कधीही मिळणार नाही. म्हणून तुम्हा मुलांपुढे या त्यांनी एक संदेशच दिलेला आहे की जे जे कराल ते उत्तम करा, पण उत्तम करताना परिश्रमाला जागा ठेवा, परिश्रमच करा, परिश्रमातूनच जे आहे ते मिळवा. याला जोडूनच एक तुला मी पुन्हा एक प्रश्न विचारते की ही सक्षम चॅरिटेबल ट्रस्ट जे काही आहे तुझी किंवा हे फाउंडेशन जे काही आहे, हे फाउंडेशन तुझ्या एका बचत गटामधून सुरुवात केलेली आहे. अनेक बचत गट पण तू चालवते आहेस आणि या बचत गटाच्या महिलांना तू बरंचसं काम देऊन केलेलं आहेस. तर या सगळ्या ज्या बचत गटच्या महिला आहेत किंवा हा बचत गट चालवताना या सर्व स्त्रियांचा जो सकारात्मक प्रतिसाद असतो तो कसा असतो, त्यांचा सहभाग जो काही आहे, सर्व स्त्रियांचा सहभाग तुला सकारात्मक पद्धतीने मिळतो का? बचत गट म्हणजे ऍक्च्युली काय आहे की एक छोटेसं आपण बचत करून चालू केलेलं एक काम त्याला बचत गट, ठीक आहे. तर याच्यामध्ये मी महिलांसाठी काही बचत गट ओपन केलेले आहेत. तर या महिलांचा जेव्हा बचत गट ओपन करतो त्याच्यामध्ये एक 10 महिला किंवा एक 12 महिला लागतात एक बचत गट ओपन करण्यासाठी. पण तुम्हाला माहिती आहे की रावणाला किती तोंड असतो की 10. तसं आणि प्रत्येक तोंड हे वेगवेगळे विचार करत होतो, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. तसंच जेव्हा आपण 10-12 बायकांना एकत्र घेऊन एखादं काम करतो त्यावेळेस प्रत्येक बाईचे विचार वेगळे असतात. प्रत्येक बाई वेगळ्या विचाराने येत असते. हा, इथे मी आली आहे तर मला इथे काम मिळेल का, किंवा मी इथे पैसे टाकेल तर इथे मला काय मिळेल का, किंवा मी इथे काही कर्ज काढू शकेल का, किंवा ह्याच्यातून काहीच मिळणार नाही. हे काय असे 10 लोकांचे 10 विचार आपल्या समोर असतात आणि या प्रत्येक बाईला समजावून सांगणं हे फार कठीण असतं आणि त्याच्यातून तिला तयार करणं ते तर त्याहीपेक्षा कठीण असतं. पण
तुम्हाला आम्ही जे काय करतोय, बचत गट करतोय, हे आम्ही तुमच्यासाठीच करतोय आणि तुम्हाला सरकारकडून किंवा इतर ज्या काही योजना असतात ह्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो. आतापर्यंत माझ्याकडे 4-5 बचत गट आहेत, जे काही माझे KMC मध्ये पण आहेत, रजिस्टर माझे स्वतःचे पण आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही महिलांना कुशन मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, कपड्याची जे आता फॅब्रिक ज्वेलरी मेकिंग नवीन आलेले आहे. कुशन मेकिंग म्हणजे आपण एक सिल्कचे वगैरे जे काही कुशन्स असतात मोठे मोठे, ते कुशन कसं बनवायचं, याच्यातून काय होतं, आपण त्यांना ट्रेनिंग दिली की ते स्वतः करून ते स्वतःचा स्वयंरोजगार चालू करू शकतात. त्याच्यातून आम्ही काही घेत नाही, फक्त आम्ही त्यांना एक प्रशिक्षण देतो जेणेकरून ते घरात बसल्या बसल्या त्यांच्या वेळेनुसार ती गोष्ट करून ते सेल करून त्यांच्यातून त्यांना अर्निंग मिळेल, त्यांना पैसा मिळेल. ह्याच्यासाठी आम्ही हे प्रशिक्षण लेडीजला देतो आणि जेव्हा ही गोष्ट आम्ही त्यांना पटवून सांगतो तेव्हा ते लेडीज तयार होतात आणि बहुतेक लेडीज ज्या सकारात्मक असतात त्यांना आम्ही अशाच लेडीजना घेतो जे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याकडे बघतील किंवा पुढे काही करणार नाही. आणि ज्या लेडीजला अगदीच प्रॉब्लेम असेल तर राम राम बाई तू घरी बघ. बघा, ताईने छान सांगितलं की बरोबर आहे, अनेक विचारांच्या माणसांबरोबर काम करत असताना खूप फेस करावं लागतं. कारण प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची मूल्य ही वेगवेगळी असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या घरातून आलेलं असतं. मग तिथे कौटुंबिक परिस्थिती असेल, त्याची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, सगळ्याच गोष्टींमधून ती व्यक्ती आलेली असते आणि मग तिच्या विचारांना आपण कसं सामोरं जायचं हे सुद्धा त्या जे काही काम करत असतात त्यांच्यासोबत एक अधिकारी म्हणून असू दे किंवा एक समन्वयक कोऑर्डिनेटर म्हणून असू दे, तर याचा अभ्यासही यांना करावा लागतो. त्या पद्धतीने ते प्रशिक्षण दिलं जातं. पण एक गोष्ट निश्चित की एवढे बचत गट चालवून सर्व महिलांना अर्थार्जन देण्याचं कार्य जे आहे ते ही ताई करते आहे आणि ह्या अर्थार्जनातून प्रत्येक घरातलं मूल शिकतं. मला वाटतं प्रत्येक आई आणि वडिलांना असं वाटतंय आत्ताच्या की माझं मूल शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा ते अर्थार्जन करत असतात आणि हा एक सपोर्ट मला वाटतं बचत गटाकडून त्याच्यातून आणि स्त्रियांना सक्षम करण्याचं कार्य ही ताई करते. आता मला वाटतं मुलांना बरंच तुम्ही ऐकलेलं आहे, तर मुलांच्या मनात काही प्रश्न असतील, आता ताईंनी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, तर आता मुलांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. तर तो माहीत आहे तो मुलांना द्या आणि पुढे येऊन मुलांनी प्रश्न विचारायचा आहे. इतर मुलांनी एकदम शांत बसायचं आहे. प्रश्न विचारायचा आहे, त्या ताईचं नाव घ्या, रोहिणी ताई आणि मीनल ताई. कोण प्रश्न विचारताय पटकन पुढे यायचं आहे, पुढे येऊन प्रश्न विचारायचा. बाकी विद्यार्थ्यांनी कृपया कुजबूज करू नका. माझा प्रश्न होईल तुमच्यासाठी की सरकारी योजना ज्या आहेत त्या म्हणजे व्यक्तिमत्वाला म्हणजे विकसित करण्यासाठी कशा पद्धती वाटते किंवा त्यांचा फायदा आपण कशा पद्धतीने होऊ शकतो? कसं असतं, सरकारी योजना ज्या आहेत ना त्या आपण वैयक्तिक पण घेऊ शकतो, पण त्याला वयाची अट असते. त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स असतात जे काही आपण सगळे त्यांना फिलअप करून दिले आपण त्या योजनेचा लाभ बरोबर घेऊ शकतो. आणि सरकारी योजना ज्या आहेत त्या आपल्याला वेबसाईटवर आपल्याला गुगल थ्रू किंवा याच्यातून जर टाकून जर मिळाल्या तर तसे मिळू शकते किंवा न्यूजपेपरला येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. पण त्याला एकच नाही की वयाची अट असते. वयाची अट आपली कंप्लीट झाली 18 वर्ष पूर्ण तर तू त्या योजना करू शकते. क्वालिफिकेशन असतं, सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण तुमचं असलं पाहिजे. आत्ता आपल्याला 10वी-12च्या बेसवर मिळत नाही. ॲटलिस्ट तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंच पाहिजे. तर तुम्हाला तुमचा योग्य तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा आहे, जो काही धंदा करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला नक्की सपोर्ट करायचा. थँक्यू.
या उत्तरातून मुलांना तुम्हाला लक्षात आलं असेल, कमीत कमी ग्रॅज्युएशन तुम्हाला करावंच लागतं आणि ते पण उत्तम ज्ञान मिळवून. माझा प्रश्न रोहिणी ताईसाठी आहे. जर सरकारी काम आणि 6 महिने काम असं म्हणतात, तर तुमच्या बाबतीत असा अनुभव आला आहे का तुम्हाला? तो अनुभव तर येतो, कारण सरकारी कामं बरोबर आहे, पण ॲक्च्युली कसं असतं, जर का आपण त्या कामाचा फॉलोअप घेतला आपण त्या कामाचा, तर ते काम निश्चित लवकर आहे. म्हणजे जसं की आता अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा आणि नंतर थोड्या दिवसांनी सोडून देतो, नंतर आपण परीक्षेत आपलं जेव्हा वेळ असतो तेव्हा करू, असं नाही आहे. त्या गोष्टीचा तुम्ही सतत फॉलोअप घेतला तर ते काम तुमचं 1-2 महिन्यात आरामात होतं. म्हणजे मला त्याचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो. सरकारी गोष्टीला वेळ लागते ही गोष्ट आहे, पण कुठलंही काम लगेच आज केलं, आज तू फॉर्म भरला आणि लगेच झालं असं नाही. त्याच्यासाठी थोडा वेळ तर द्यावाच लागतो, पण होतं सरकारी कामं होतात. मॅम, माझ्यासाठी मी साक्षी असते की आतापर्यंत तुमचा प्रवास सक्सेसफुल झाला, तर तुम्हाला आता कसं वाटतं? प्रश्न पुन्हा एकदा विचारा. आतापर्यंत तुमचा प्रवास एवढा सक्सेसफुल झाला, तर तुम्हाला आता कसं वाटतं? का म्हणलं? कसं आहे माहिती आहे का की प्रवास सक्सेसफुल असाच होत नसतो. त्याच्यासाठी आता जे काही डिस्कशन झालं ते तुम्ही आता म्हणजे बोल करा. पण कसं असतं माहिती आहे का की मी जेव्हा 14 मार्चला फुटप्रिंट चालू केलं 2020, तेव्हा पहिली माझी सुरुवात अशी झाली की 14 मार्चला मी ओपनिंग केलं आणि 17 मार्चला पॅन्डेमिक, त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन झालं होतं. आणि त्यावेळेला मात्र जर मी कुठून गेले असते की सो कॉल्ड डिप्रेशन ही जी सगळ्यांना आवडीचा अगदी हा शब्द आहे, हा माझ्या अजिबात आवडीचा नाही आहे. कारण डिप्रेशन हे मुळात काही नसतंच, तो तुमचा मानसिक कमकुवतपणा असतो. की त्या लॉकडाऊन आम्हाला खूप छान शिकवून गेला. नो डाऊट जे वाईट अनुभव आले ते वाईटच होते. आम्हाला सुद्धा सगळ्यांना घरात करोना होऊन गेलेला आहे, त्यामुळे देवाची कृपा की आपण आहोत इथे आज. पण कसं आहे की लॉकडाऊनमुळे ना मला जेव्हा मी माझा स्टाफ रिक्रूट केला त्यावेळेला खूप फायदा झाला. कारण लॉकडाऊनमध्ये सुद्धा माझे स्वतःचे 6 पेट्स आणि एक क्लायंट होते, त्यांचं घरातलं लग्न होतं, जे घरातच ते करणार होते, पण 15 दिवस त्यांचे 3 पेट, असे 9 पेट आणि अजून एक असे 10 पेट्स आणि आम्ही सगळे असं जिथे फुटप्रिंट्स सेंटर आहे ज्या बंगल्यात, त्या बंगल्यात आम्ही 1 वर्ष पूर्णपणे शिफ्ट झालो माझ्या राहत्या घरातून. आणि मग तिथनं रोज सकाळी माझे मिस्टर बँकेत सर्व्हिसला, त्यांना काही सुट्टी नव्हती, त्यामुळे ते ऑफिसला जायचं. मुलीचं कॉलेज जे तुमचं ऑनलाईन जशी शाळा कॉलेजेस चालू होती, दिवस उजाडला, माझे रेग्युलर कामं झाली की ॲक्च्युअल 10 जणांचं जे बेड्स आहेत त्यांचं काय करायला लागतं, त्यांच्या जेवणापासून ते त्यांचं सगळी साफसफाई, कुठल्या कामाला किती वेळ लागतो हे उत्तम शिकले मी. त्यामुळे कुठलीही परिस्थितीला तुम्हाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे जेव्हा मी लॉकडाऊन संपलं, सगळं सुरळीत चालू झालं आणि जेव्हा मी स्टाफ रिक्रूट केला, तेव्हा आता जो माझ्याकडे स्टाफ आहे ते तुमच्या भाषेत कोई भी मुझे उल्लू नहीं बना सकता. ओके, सो सक्सेस हा नेहमी आवडतोच, पण सक्सेसच्या मागे यू शुड बी हायली कमिटमेंट खूप इम्पॉर्टंट असते. सो आय एम हॅपी. थँक्यू. सहज साध्य नसतं हे तुमच्या लक्षात आलं असेल या उत्तरावरून. This question for Rohini ma'am. Business name. For example, Saksham Foundation, Saksham Charitable Foundation. This name where discovered and what does this mean?
सक्षम ह्याच्यातच पूर्ण दडलेला आहे. सक्षम म्हणजे काय? सक्षम म्हणजे काय? मी सक्षम आहे, मी स्वतः सक्षम आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी मी जे काही अनुभव आता घेतलेले आहेत, जेवढं माझ्या 16 वर्ष जे काही माझे अनुभव आलेले आहेत लेडीजबद्दलचे आणि किंवा मुलांबद्दलचे आणि ज्या परिस्थिती आणि जे संकट आलेले आहेत, जे चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या सगळ्यातून मी स्वतः सक्षम झाले. म्हणून मी ह्याचं नाव सक्षम चॅरिटेबल फाउंडेशन असं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातून मला माझ्यासारख्या ज्या काही लेडीज आहेत ज्यांना करायची इच्छा आहे भरपूर पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळत, त्यांना पुढे करता येत नाही, अशा ज्या काही लेडीज आहेत त्या लेडीजसाठी मी जेवढं माझ्याकडून प्रयत्न करता येईल तेवढं मी त्यांच्यासाठी केलं. म्हणून मी या माझ्या संस्थेचे नाव सक्षम चॅरिटेबल फाउंडेशन आहे. आय एम कॅपेबल, परिपूर्ण, स्वयंपूर्ण, परिपूर्ण, कैपेबल, मैं सब कुछ झेल सकती हूँ. माझा प्रश्न हा महिलांसाठी आहे. व्यवसाय वाढवताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि आता करंटली सुद्धा तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात ते सांगू शकाल तुम्ही? व्यवसाय हा जो माझा व्यवसाय आहे हा थोडासा ऑपरेट आहे, त्यामुळे लोकांचं आधी माझ्या घरापासूनच मी तुला सांगते की कुत्र्यांचं पाळणाघर हे जेव्हा टोन ऐकायचं ना मी, कुत्र्यांचं पाळणाघर म्हणजे काय, तर हे ॲक्सेप्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. माझ्या दृष्टीने कुठलाही व्यवसाय हा कमी दर्जाचा नसतो. यू शुड बी प्राऊड की तुम्ही काय करताय. त्यामुळे एक मेंटॅलिटी लोकांची बदलायला वेळ लागला. माझ्या घरचंच उदाहरण तुला सांगते. माझे बाबा म्हणजे इतकं तोंड वाकडं केलं होतं माझ्या बाबांनी आणि खूप वाईट वाटलं मला की माझे बाबा असून असं करताय तर मग बाहेरचे काय करतील. पण आज माझे बाबा रोज 1 तास येऊन बसतात. यातच आलं सगळं. भले प्रत्येक वेळेला ते एक्सप्रेस नको होऊ नये. त्यातनं घेण्यासारखं काय माहिती आहे का की प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह फीडबॅक येतील असं काही नाही. निगेटिव्ह फीडबॅक पण येतात, पण त्या निगेटिव्ह फीडबॅकमधनं तुला पॉझिटिव्ह रिझल्ट्स कसे देता येतील हे रोजच्या रोज शिकण्याचं असतं. आणि कसं आहे म्हणजे आज मी इथे शांत बसते पण तिकडे काय चालू असेल ना हे सतत डोक्यात चालू असतं. कारण कसं आहे हे साधं दुकान नाही की चल शटर बंद छुट्टी चल करते, तसे ॲक्च्युअल जीव आहे. आणि जसं आज तुमचं दोघींचं एकमेकांची गुलगुली चालू आहे, छान खेळताय, मध्येच काय एकमेकींचे केस धराल कधी सांगता येत नाही, तसंच त्यांच्या बाबतीत. त्यामुळे सतत अपडेट राहणं किंवा कुत्र्यांना सुद्धा काही वेगवेगळे आजार असतात त्याबद्दल पण इन शॉर्ट तुला सांगायचं तर या तुमच्या एजला तुम्ही स्वतःला अपडेट ठेवणं कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही तुमच्या एजच्या ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट असतं. यू शुड बी अपडेट. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला कुत्र्याला कुत्रा म्हणलं की आवडत नाही ना? मला शिवी घातल्यासारखं वाटतं. तुला ए मुली असं 4 चौघात मी रस्त्यावर बोले आवडेल नाही. तुझं नाव काय? तुझ्या नावाने हाक मारलेला आवडेल. त्यामुळे कुत्रा ही माझ्यासाठी शिवी आहे. मग त्या टाइमला तुमच्या मनात राग नंतर राहू देतो. पण ॲट द सेम टाइम की जो त्याला कुत्रा म्हणतो तो त्याच्यासाठी तो कुत्राच असतो. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगते की माझ्या वेगळ्या विश्वामध्ये या. आणि जर तुम्ही कुत्रा असं न म्हणता काही त्याला म्हणा, बच्चू म्हणा, ह्याचं नाव काय आहे एवढं जरी तुम्ही मला विचारलं ना मला सॅटिस्फॅक्शन मिळेल. मला फक्त एवढं जरी तुम्ही तुमच्यापैकी विचारलं ना कोणी हे ह्याचं नाव काय आहे मला आवडेल. भले तुम्ही तोंड वाकडं करून जा माझ्याकडनं, मला काही नाही, मला आवडेल. पण ॲटलिस्ट तुम्हाला विचारावं असं तरी वाटलं त्यात मी समाधान मानते. माझा प्रश्न मीनाताईसाठी आहे. तुम्ही प्राणीप्रेमी आहात तर तुम्ही भटक्या कुत्र्यांसाठी काय विचार केले? असं असं माहिती आहे का की भटकी कुत्र्यांसाठी काय करणारे खूप आहे. ठीक आहे, पण माझा स्वभाव असा नाही आहे की मी हे करते ते करते ते करते असं सांगणं. जिथे फुटप्रिंट्स ही माझी संस्था आहे किंवा माझं पेट केअर सेंटर आहे तिथे आजूबाजूचे जे सगळे कुत्रे आहेत जेव्हा मी घरून गाडीचं फायरिंग
सुद्धा त्यांना कळतं. मला मांजरींच्या बाबतीत सुद्धा आहे. जेव्हा मी ती गाडी पार्क करेपर्यंत ते सगळेजण गोतावळा माझ्या इथे जमा होतो आणि त्यांच्यासाठी रोज त्यांना जे काय डाएट आहे, जे माझ्या घरच्या कुत्र्यांना किंवा जे बेबीसिटिंग लावलेले असतात त्यांच्यासाठी जे काय खुराक आहे, अगदी चिकन असू दे, अंडी असू दे, भात असू दे, ज्वारीची भाकरी असू दे, भाज्या असू दे किंवा व्हॅनिला आईस्क्रीम असू दे, हे सगळं मी त्यांना देते. आणि हे कोणी मला बघताय किंवा कोणी शूटिंग करताय, कोणी सोशल मीडियावर टाकताय, याच्या मागे मी कधीच नसते आणि याचा अट्टाहास तर मला बिलकुल नसतो. त्यामुळे जे माझ्या एरियातले सगळेजण आहेत, जे माझ्या मागे येतात, यातच मला खूप आहे की त्याला माहिती आहे की ही आली म्हणजे मला काहीतरी मिळेल किंवा काही प्रत्येक वेळेला ते खाण्यासाठीच येतात असं पण नाही. तू फक्त कसं आहेस, तू एवढं जरी म्हणालीस ना, कसं आहे त्यांची जेव्हा शेपटी अशी घालते ना तेव्हा समजून जायचं की ते खुश असतात. त्यांना ॲटलिस्ट तुम्हाला आता तुला ओळखीची समजा मी दिसले आणि मी जर उद्या रस्त्याने चालताना तुला ओळख नाही दाखवली, तुला किती वाईट वाटेल. तसं त्यांना फक्त हाय असं मला म्हणा, हॅलो, एवढंच असतं. बाकी काहीही त्यांना अपेक्षा नसतात. सो भटक्या कुत्र्यांसाठी जे माझ्या एरियातले आहेत किंवा जे सांगतात, आम्ही डोनेशन्स पण देतो, पण ही डोनेशन्स मी कधीही गाड्या करत नाही. त्यामुळे जर मला काही मदत हवी असेल तर नक्की प्रेफरन्स द्या, मला मी मदत करेन. करण्यासाठी नसते, जे आपण करतो, जो एक माझा व्यवसाय आहे, पण त्या व्यवसायासोबतच ज्याला समाजामध्ये गरज आहे त्याला न सांगता ती गरज पुरवणं आणि त्याचा कोणत्याही प्रकारे मोह न करणं, गाजावाजा न करणं आणि त्याची अपेक्षाही न बाळगणं, तरच आपण जर या पद्धतीची आपली प्रवृत्ती आपण ठेवली, तरच आपण या व्यवसाय असू दे किंवा तुमचं कोणतंही ते काम असू दे, त्या कामात तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. मला वाटतं आपण आता एक विद्यार्थिनीचा शेवटचा प्रश्न घेऊया. माझा प्रश्न विनंताईसाठी आहे की आम्ही प्रसार माध्यमातून असं ऐकले की जे पेट्स असतात त्यांच्यासाठी तुम्ही वेडिंग वेबसाईट चालू केली आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? मला खूप आवडतं की तू अभ्यास करून आलीस. वेबसाईट बघितलेस? वेबसाईट म्हणजे तू काय काय बघितलंस वेबसाईटमध्ये? मी एवढं काय बघितलं नाही, बट ऐकलं मी बाबांकडनं की त्यामध्ये पेट्सच्या वेडिंगसाठी जी स्थळं असतात आणि तुझं नाव बघितलं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे मेल बुक आहे आणि माझ्याकडे फिमेल, त्यांचा आपण लग्न लावून करू शकतो. त्याचे कनेक्ट खूप म्हणून म्हटलं की तुम्ही नक्की या, मी तुमच्या सगळ्यांसाठी म्हणते की तुम्ही नक्की या. त्याच्यानंतर मी पेट एज्युकेशन वर्कशॉप्स केले दिवाळीच्या सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत. त्याच्यासाठी शाळा बोलवायची गरज नसते, 10 दिवसात वर्कशॉप असते. त्याच्यानंतर मी पेट काउन्सिलर आहे, सो पेट काउन्सिलिंग सुद्धा मी करते. जेव्हा आपण पेट घरात आणतो त्याच्यामागे सुद्धा अभ्यास आहे. मी सगळ्यांना असं सांगते की जेव्हा जर तुम्हाला पेट घ्यायचा असेल तर तुम्ही एका बाळाला जन्म देणार ही जर मानसिकता असेल तरच तुम्ही पेट घ्या. हे एक काउन्सिलिंगचा प्रकार झाला. दुसरं काउन्सिलिंग असं असतं की तेरड्याचे रंग 3 दिवस, बरोबर आहे. याने कुत्रा घेतला म्हणून आपण पण कुत्रा नाही आणतात घरी, 1 महिना सुद्धा होत नाही, 15 दिवस सुद्धा होत नाही, आम्हाला त्यांना ॲडॉप्शनला घेऊन टाकायचं आहे, लवकर काय ते बघा. असं जेव्हा येतात ना तेव्हा उलट मला आनंद जास्त होतो. कारण काउन्सिलिंग सेशन्समध्ये असे 10 आय कॅन से, म्हणजे मला प्राऊडली सांगावं असं वाटतं की 10 अशी माझी काउन्सिलिंग सेशन्स झाले जे सक्सेसफुल आहेत आणि त्यांचे ॲडॉप्शन प्लॅन्स त्यांनी कॅन्सल केले की त्यांनी डे टू डे त्यांचं रुटीन त्याच्यानंतर माझं सेकंड वर्टिकल आहे ते पेट कॅफे, म्हणजे त्यांच्याकडे कुत्रा नसतो पण त्यांना खूप आवडतो. ते येऊन माझी स्वतःची 8 पिल्लं आहेत, म्हणजे 8 बाळ आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही मस्त खेळू शकता, आनंद घेऊ शकता. नंतर मे महिना लागला की फक्त स्विमिंग पूलमध्ये खेळायचा, बागडण्याचा हक्क
आपलं योगदान तर खूप आहे. कारण की या मॅडम जाधव मॅडम, भुतडे मॅडम, या मॅडम तेव्हा आमची काय पहिलीच होती. या मॅडमने आम्हाला एवढी शिस्त लावली आहे, एवढी शिस्त लावली की आम्ही सांगू शकतो. कारण बेशिस्त वाटायचा भाग नाही आहे, पण आमचं जे शिक्षण होतं, आमचं जे हँडरायटिंग, आमचं अभ्यास करण्याची जी पद्धत होती, हे या मॅडमने आम्हाला एवढं छान प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि आम्हाला छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं आज आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. तर मला असं वाटतं की ह्या तिन्ही मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या. त्या मॅडम आम्हाला मराठीला होत्या. मराठीचा पाना मात्र एक चुकला किंवा काही झालं आणि भुतडे मॅडम होता तर आम्हाला 50 वेळा 100 वेळा लिहून आणायला सांगायचं, लिहून आणायला सांगायच्या आणि आम्ही ते लिहून आणायचो. म्हणजे हे बोट आहे ना, हे सुजायचं तरी पण आम्ही सोडत नव्हतो आणि अक्षर चांगलंच पाहिजे. जर का अक्षर खराब आलं नाही लिहून आणलं परत लिहून आणलं, पण ते लिहून आणल्याशिवाय सोडत नव्हते. आम्ही ते केलं. त्याच्यामुळे आज आम्हाला शिस्त काय असते आणि कुठली गोष्ट केल्यावर काय होतं याचं महत्त्व आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आणि मला असं वाटतं की यांच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आलोय. आम्हाला समजतंय की बाबा शिस्त ठेवणं आणि कोणाला लावणं ते काय असतं हे आम्ही यांच्याकडूनच शिकलो. त्यामुळे पाकले मॅडम, जाधव मॅडम आणि भुतडे मॅडम यांचं मी अगदी मनापासून आभार मानते की त्यांना त्यांच्यासारखे शिक्षक आम्हाला अगदी शेवटच्या 2-3 वर्षात लाभले. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहे आणि खूप खूप This question is for Rohit. What is the current climate in India in this industrial business prospective features? What is the current climate in India in this industrial business prospective futures? टीचर का फ्यूचर में इंडस्ट्री में क्या करें? हाँ. ओके, टीचर मेरे इसमें फ्यूचर क्या है ऐसा आपको बोलते राइट. अभी हिंदी में बोली मराठी समझ में आ जाएगा. फ्युचर हे मला असं वाटतं ना कुठल्याच याचं नसतं जोपर्यंत आपण आपले विजन व्यवस्थित ठेवत नाही, आपण आपले विजन करत नाही तोपर्यंत फ्युचर हे असं प्रत्येकाला नसतं असं मला तरी वाटतं. पण आपण एक ठेवलं की बाबा नाही मला याच्यातच करायचं तर आपण फ्युचरला त्या गोष्टी बघत जातो. नाही मला फ्युचरला हे करायचं, मला ते करायचं. पण जसं की तुला आता सपोज एखाद्या गोष्टीत काही ड्रॉइंगमध्ये असेल, तुला ज्वेलरीमध्ये असेल, काही करायचं असेल तर तुझं फ्युचर काय असणार मी फक्त ड्रॉइंगचं करणार किंवा मी ड्रॉइंगच्या याच्यामध्ये पुढे कशी जाणार या गोष्टीसाठी तू जास्त अभ्यास करणार की ह्याच्यात कोण तारंगत होती, ह्याच्यात कोण चांगल्या गोष्टी करत गेली, ह्याच्यात तो अभ्यास करत जाणार. तो फ्युचर आपल्यावर डिपेंड आहे. आपण एखादा धंदा करतो ना, एखादा बिझनेस करतो, एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला घेतो फ्युचर हे आपल्यावर डिपेंड असते की आपण त्याला पुढे कसं नेतो. हा फ्युचर आपल्यावर की आपण त्या कुठल्या दृष्टिकोनातून करतो किंवा आपण एखाद्याला सांगते की हे करतोय तर पुढचा जो दृष्टिकोन आपल्याबद्दल काय आहे आपण त्यांना जाणून घ्यायचं तर ते फ्युचरला आपल्याला त्या गोष्टी Thank you. खरंच खूप छान प्रश्न विचारले मीनलताई आणि रोहिणीताई. या दोघींनी खूप छान उत्तरं दिले आणि नक्कीच मला असं वाटतं आहे की तुमच्या प्रश्नांचं जे काही उत्तरं त्यांनी दिलेली आहेत तर नक्कीच तुम्हाला त्याचं समाधान मिळालं असेल. आता वेळ बराच झालेला आहे. मी समपकडे येते आहे. तर तुम्ही दोघी जण इथे आलात आणि मुलांना बरंचसं गायडन्स, कारण ही जी किशोरवयीन मुलं आहेत सगळी तर यांचा खरं तर आता शेवटचा जो प्रश्न होता की फ्युचर काय, ताईने उत्तर दिलं फ्युचर आपणच आपलं घडवायचं असतं. तूच आहे तुझ्या जीवनात
दृष्टीने मला वाटतं आज ज्ञानाचा खजिना जो काही आहे तो खजिना तुमच्या समोर ओपन केलेला आहे. आता त्याच्यातून कोणते कण उचलायचे आणि ते माझ्या भविष्यासाठी किंवा आता वर्तमानात त्याचा अवलंब करून माझं भविष्य कसं घडवायचं हे तुमच्यावर आहे. पुन्हा दोघींचे खूप खूप आभार. पण मिनल, मला असं वाटतं की तुझ्याकडे खूप छान कौशल्य आहे, ते म्हणजे गायनाचं. तर ह्या मुलाखतीची सांगता जी काही आहे ती सुंदर तुझ्या सुरांनी करावी असं मला वाटतं आणि छान एखादं गाणं म्हणे. नक्की सर्वांची रिक्वेस्ट आहे. व्हेरी गुड. आपण या मुलाखतीची सांगता विनय गाण्याने करूया. सगळ्यांनी शांत बसायचं. छोटी सी आशा मस्ती भरी मनकी, छोटी सी आशा मागता नको, छोटी सी आशा आसमानमध्ये उडली ही आशा, मेरे छोटासा छोटी सी आशा मस्ती भरी मनकी, छोटी सी आशा. धन्यवाद दोघींचे. पुन्हा आपण एकदा सरस्वती मातेचे म्हणावेसे वाटते. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझ्या कर्तृत्वाची उमटू दे मोहोर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. आभार प्रदर्शनासाठी येत आहेत सौ तेंडुलकर मॅडम. आपण दोन यशस्वी उद्योजकांसह मनमोकळा संवाद साधला आणि त्यातून त्यांचा उद्योग विश्व आपल्याकडे साकार झाला. उद्योगाची सुरुवात, त्यातील खाचखळगे, त्यातील अडचणींवर केलेली मात या सगळ्यांचा आढावा आपल्यासमोर मांडण्यात आला. यात प्राणीप्रेमी सौ मिनल गोडबोले त्यांचं उद्योग विश्व हे आपणा सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. 2020 ते आतापर्यंत या 4 वर्षातील त्यांची कर्तृत्व गाथा आपण आतापर्यंत ऐकली. सतत व्यस्त असतानाही त्यांनी शाळेच्या प्रेमाखातर बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिला, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सध्या आपण भारत मेरा परिवार है हे वाक्य सतत ऐकतो आणि त्याच धर्तीवर ज्ञानवंती हा ज्यांचा परिवार आहे अशा गोडबोले मॅडमसाठी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांच्यासाठी या 2 ओळी. गोष्ट वेगळी तुझी ही वेगळीच राहू दे, गोष्ट वेगळी तुझी ही वेगळीच राहू दे, उंच ही तुझी भरारी आभाळाच पाहू दे. ज्याचं अभिनंदन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केले आहे अशा शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ रोहिणी शिंदे यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या या विद्यार्थिनीची ही उत्तुंग झेप सदैव आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील. सरकारी काम करत असताना अडचणी त्या येतच असतात. त्यांच्यासाठी या 2 ओळी. कधी काटे पडती रुततील, उभाट्यात पावले जळतील, फक्त तुला आवडलेली फुले तू वेचीत राहा. या शुभेच्छांसहित सौ रोहिणी शिंदे यांचेही मनपूर्वक धन्यवाद. उद्योगाची ही सफर घडवून आणणाऱ्या माननीय मुख्याध्यापिका सौ पागले मॅडम यांचेही मनपूर्वक आभार.